गुड मॉर्निंग. मी देवयानी जोशी. एक गोष्ट आणि आपल्या आयुष्याला समृद्ध करता येईल असा एक छोटासा विचार. चला ऐकूया. एकदा एक राजा असतो. तो विचार करतो की आपल्या प्रजेला आज हवं ते देऊ आपण, म्हणून तो निघतो दरबारातनं. ज्याला जी पाहिजे ती मदत करत सुटतो. कोणाला पैसे दे, कोणाला काही वस्तू दे असं. एक माणूस त्याला असं नाली खोदताना दिसतो. तर हा राजा त्याला एक सोन्याचं नाणं देतो. थोडं पुढे जातो आणि मागे वळून बघतात ते शिपाई, तर तो नालीच खोदत असतो. ते शिपाई जाऊन त्याला विचारतात, काय झालं? तो म्हणतो की मला राजाने नाणं दिलं, पण मी तुमच्या मागे मागे येत असताना माझ्या हातातनं ते नालीत पडलं, तर मी ते शोधतोय. तर राजा त्यांना ऑर्डर देतो की त्यांना दुसरं नाणं द्या. ते त्याला दुसरं नाणं देतात. पुढे जातात, काहीतरी फेरफटका मारून दिसतो, तो पुन्हा नालीच खोदत असतो. तर राजाचे शिपाई म्हणतात, आता काय झालं? तो म्हणे, माझ्याकडे एक नाणं आहे, पण मी ते पण नाणं सापडतो का बघत होतो. ते म्हणतात, कशाला कष्ट करतो? राजा म्हणतो की अजून एक नाणं घे. राजा अजून एक नाणं देतात आणि संध्याकाळी सगळा फेरफटका मारून वापस जाताना तो माणूस पुन्हा त्याला नालीच खोदताना दिसतो राजाला. राजा म्हणतो, आता काय? तो म्हणे, काही नाही, माझ्याकडे 2 नाणी आहेत, पण ते तिसरं मिळालं तर फार छान होईल महाराज, म्हणून मी पुन्हा शोधत होतो. राजा म्हणतो, तुझं काहीच होऊ शकत नाही. आपण आपल्या लाईफमध्ये असं करतो का, की आपल्याला कोणी हर्ट केलं, कोणी दुःखी केलं किंवा आपल्याला कोणी टोचून बोललं, आपण सारखं सारखं त्या इमोशन्सला व्हिजिट करतो का? आपल्या आयुष्यात आनंदाचे खूप क्षण असतात, पण आपण नेहमी दुःखाचे का लक्षात ठेवतो? छोटे 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 आनंद आपण का नाही लक्षात ठेवत? आता मी हे स्टोरी टेलिंग सोशल मीडियावर सुरू केलं. खूप व्ह्यूवर्स झाले, खूप फॉलोअर्स झाले. मला वाटलं नव्हतं असं होईल. लोक माझ्या गोष्टीची वाट पाहतात. माझ्या मैत्रिणी ज्या मला कायम साथ देत आहेत. आम्ही छोट्या छोट्या गोष्टी पण आमच्या अचिव्हमेंट म्हणून एन्जॉय करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात हो, पण एक दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणं, ते दिवसभर नाली खोदत राहण्यापेक्षा आणि निगेटिव्ह बोलत राहण्यापेक्षा आनंद वाटणं किंवा आपल्या आनंदाच्या गोष्टींच्या तिथे व्हिजिट करणं किती छान आहे. आता आमच्या लिकीचं उद्या लग्न आहे, सोबत पालकत्व म्हणलं एका ऐकल मातेचं. त्या सगळ्यांना मी भेटते, पाहते. त्या खूप छान एकमेकींच्या साथीने आता आपलं दुःख विसरून पुढे, म्हणजे भविष्याकडे, त्यांच्या मुलाच्या भविष्याकडे एकमेकींच्या साथीने इतका छान पुढचा प्रवास करतायत. त्यांच्याकडे पाहून इतकं छान वाटतं. सगळ्या एकमेकींना छान साथ देतात. तर त्या जर का इतक्या भीषण दुःखातनं निघून आपलं आनंदाचं आयुष्य जगू शकतात, तर मग आपण आपले सगळे शिकले सवरलेले, आपण आपले विचार समृद्ध करायचं सोडून का त्या सतत दुःखाच्या ह्याला व्हिजिट करायची? तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा नेहमी त्या मुलीकरता राहतील. आय एम प्राऊड की मी एक अपील केलं आणि प्रत्येक गोष्टीनंतर तुम्ही सगळ्यांनी भरभरून तिला शुभेच्छा दिल्या. तिच्या तिचा तो प्रवास आहे, तिची पण मी गोष्ट सांगेल. कसं आहे ना, म्हणतात की दुःखाचे दिवस आणि सुखाचे क्षण असतात. तर ते क्षण रिव्हिजिट करा. छोट्या छोट्या आठवणी, छोटे छोटे आनंद, म्हणजे आपलं आयुष्य हॅपी होईल. स्टे ब्लेस, स्टे पॉझिटिव्ह, स्टे हॅपी. आय लव्ह यू ऑल.